प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपली सिंगल क्वेश्चनची सिरीज सुरू आहे सीईटी परीक्षेसाठी. आपण चॅप्टर सुरू केलेला आहे रोटेशनल डायनॅमिक्स आणि आज त्याचा आपण प्रश्न क्रमांक 2 बघतो आहोत. आता आज जो प्रश्न आपण बघणार आहे ना, तो सीईटी 2020, 22, 24 आणि 25 ला आलेला आहे आणि त्यातच थोडासा बदल करून परत 2024 ला प्रश्न आलेला आहे. ते दोन्ही प्रश्न आज आपण बघणार आहे आणि तुम्हाला कळेल की ते कसे सोडवायचे ते. आणि बघा, मग म्हणजे रिपीटेडली आज जेव्हा प्रश्न असतात ना, तर ते कोणत्या ना कोणत्या सेटला परत परत येतात आणि म्हणूनच आपण असेच प्रश्न घेतो की हे पुन्हा पुन्हा विचारले गेले. प्रश्न तसा सोपा आहे, पण आधी तुम्हाला कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा सोडवताना वेळ लागेल, पण कन्सेप्ट कळली की तो एका सेकंदात तुम्हाला सोडवता येईल. चला तर मग वेळ न घालवता बघूयात आपण प्रश्न काय आहे ते. प्रश्न असा आहे बघा, ए थिन युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ L and mass capital M is swinging freely about a horizontal axis passing through its end. Its maximum angular speed is omega. Its center of mass rises to a maximum height of G is acceleration due to gravity. Option A, L square omega square divided by 2G. Option B, L omega divided by 6G. Option C, L omega divided by 2G. And option D, L square omega square divided by 6G. आता आधी प्रश्न समजून घेऊ आपण काय दिलेला आहे. तर हा असा रॉड आहे. ह्या रॉडची ही लेंथ L आहे, त्याचं मास कॅपिटल M आहे, अँग्युलर स्पीड ओमेगा आहे आणि ह्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती हा वन एंड मधून या पद्धतीने हा असा रोटेट होतो आहे. समजलं का? तर इथून तो ऍक्सिस पास होतो आहे त्या रॉडच्या वन एंड मधून. तर याचं जे काही मास आहे, सेंटर ऑफ मास, की हे असं होताना किती हाईट पर्यंत ते ह्या पद्धतीने हा रोटेट होतोय, तर आपल्याला ही हाईट काढायची आहे. प्रॉब्लेम समजला का? मग आता या केसमध्ये काय होणार आहे, तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कायनेटिक एनर्जी दॅट गेट कन्व्हर्टेड इनटू दी पोटेन्शियल एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जीचा, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, तर तो असतो हाफ आय ओमेगा स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो mgh. आता M हे रॉडचं मास आहे. मग आता सगळ्यात आधी आपल्याला ह्या रॉडच्या वन एंड मधून पास होणाऱ्या ऍक्सिस बद्दलचं मुवमेंट ऑफ इनर्शिया माहित असलं पाहिजे. मग ते मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतं, ते असतं ml स्क्वेअर बाय 3. मग आता बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या बॉडीचे, सगळ्या ऍक्सिस बद्दलचे मुवमेंट ऑफ इनर्शिया येणं गरजेचं आहे. मग आता एम काय झालं, कॅन्सल झालं. आपल्याला H काढायचंय. मग देअरफॉर आता हे काय झाले, तर हे L स्क्वेअर बाय 6 झाले आणि इंटू हे ओमेगा स्क्वेअर, म्हणजे L स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय 6 आणि आपल्याला H आपल्याला काढायचंय. तर हे जी इकडं आले आणि 6H ही झाली, 6G ही झाली हाईट. H काढायचंय. तर या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा आहे. समजलं का? बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, परत एकदा सांगते. इथं काय होतंय, तर हा रॉड हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती असा रोटेट होतोय. तो इथं पायोट केलेला आहे. L ही रॉडची काय आहे, लेंथ आहे. M हे रॉडचं मास आहे. ओमेगा हा अँग्युलर स्पीड आहे. तर किती हाईटला त्याचं सेंटर ऑफ मास हे गेलेलं असेल हे आपल्याला काढायचंय. तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा, रोटेशनल मोशन मधला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आय हे याबद्दलचं मुवमेंट ऑफ इनर्शिया, ज्याची व्हॅल्यू ml स्क्वेअर बाय 3 असते. आता पोटेन्शियल एनर्जी mgh. M कॅन्सल झालं आणि H साठी इक्वेशन अरेंज केलं की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, तो D आहे. समजलं कसं सोडवलं ते? तर आता यातलाच 2024 ला थोडासा बदलून आलेला प्रश्न आपण बघूयात. हा प्रश्न 2024 ला विचारलाय बघा. ए थिन युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ कॅपिटल L अँड मास कॅपिटल M इज स्विंगिंग फ्रीली along a horizontal axis passing through its center. Its maximum angular speed is omega.
its center of mass rises to a maximum height of g, that is gravitational acceleration. Option A, omega square L square divided by 12g square. Option B, omega square L square g by 6. C, omega square g divided by 12 L square. And option D, omega square L square divided by 24g. आता इथे बदल काय केलेला आहे बघा. तर मगाशी जो रॉड होता पहिल्या न्यूमेरिकल मध्ये जे प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये रॉड आहे ना इथं पायोट केला होता आणि तो असा हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये या पद्धतीने असा रोटेट होत होता. आता रॉड इथं पायोट केलेला आहे आणि या पद्धतीने त्याचे ऑसिलेशन्स होत आहेत आणि त्याचं सेंटर ऑफ मास किती हाईट पर्यंत गेलेले असेल हे आपल्याला काढायचंय. तर बाकी इन्फॉर्मेशन सेम आहे. एल ही हाईट आहे, एल ही लेंथ आहे रॉडची, एम ही मास आहे, ओमेगा अँग्युलर स्पीड आहे. फरक फक्त या इथल्या ऐवजी इथं ऍक्सिस आहे. मग आता बघा परत सेम की त्याची कायनेटिक एनर्जी कशामध्ये स्टोअर होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ आय ओमेगा स्क्वेअर आणि सेंटर रॉडच्या सेंटर मधून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याच्याबद्दलचं मुवमेंट ऑफ इनर्शिया मात्र इथं काय येणार आहे तर ते ml स्क्वेअर बाय 12 येणार आहे. एवढाच बदल तिथं करायचा आहे. मग mm काय झालं, कॅन्सल झालं. आता इथे काय झाले 24 झाले, 12 टू जा 24 आणि फक्त ओमेगा स्क्वेअर ऑप्शन मध्ये आधी दिलेला आहे. ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर डिवायडेड बाय 24g दॅट इज इक्वल टू h. सो करेक्ट ऑप्शन परत डीच आहे. म्हणजे इथं जर 6g झालं ना तर इथून पास होतो आणि 24g झालं ना तर सेंटर मधून पास होतो. एवढंच लक्षात ठेवायचं. समजलं का मग काय छोटासा बदल केलेला आहे ते. तर अशा पद्धतीने आज आपण 2 प्रश्न पाहिले आणि दोन्हीमध्ये छोटासा बदल करून काय उत्तर येतं हे तुम्हाला कळलं असेल. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या अभ्यासासाठी ऑल दी बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.